दलितांच्या उद्धारा केले स्वतःच्या जीवनाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते केले, ज्यांनी लिहिले संविधान, केले चौदार तळ्याचे सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करते मी नमन. नमस्कार, मी कृष्णाली नंदकुमार नेहर, श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, धामणगाव रेल्वे, B.Pharm थर्ड इयरची विद्यार्थिनी असून आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महिला सबलीकरण. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि योगदान. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या प्रत्येक स्त्रीच्या प्रगतीमागे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचा हात आहे, तो म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केले डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी? हा प्रश्नाचा विचार करण्यापेक्षा स्वतःला काही प्रश्न विचारावे आणि त्या प्रश्नाची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा आपल्याला आपल्या अधिकाराचा आणि आपल्या हक्काची जाणीव होणार. त्याचप्रमाणे आपल्याला कळेल की काय असते गुलामीत जगणे. आपल्याला प्रश्न पडायला हवी की दिवसाचे 7 तास कामगारांना मंजूरच केले नसते तर, महिलांना प्रसूती काळात सुट्टीच मिळाली नसती तर, महिलांना स्त्री शिक्षणाचाच अधिकार मिळाला नसता तर, स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मिळाला नसता तर, पोटगीचा, घटस्फोटाचा, त्याचप्रमाणे पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला नसता तर, मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर, पाणी पिण्याचा अधिकार मिळाला नसता तर, शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला नसता तर, या प्रश्नाची उत्तरे जेव्हा मिळतील तेव्हा कळेल आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं. मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकविली व्याख्या माणुसकीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलित नेते म्हणून लेबल केले जातात, पण ते फक्त दलितांचेच नसून प्रत्येक समाजातील सामान्य जनतेचे कैवारी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांची कैवारी म्हणून संबोधले जाते आणि ते खरे पण आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रुजविला. त्याचमुळे आज आम्ही स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्याचा जोर दिला. ते त्यांचे स्त्री शिक्षणाबद्दलचे विचार मांडताना म्हणतात की कोणत्याही समाजाला प्रगती करायची असेल तर त्या समाजातील स्त्रीचे शिक्षण होणे, तिचे सबलीकरण होणे आणि तिचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे झाल्याशिवाय कोणत्याच समाजात प्रगती करू शकत नाही. त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्त्रियांना घटनात्मक अधिकार दिले आणि स्त्रियांचा दर्जा उंचावावा यासाठी त्यांनी खूप महत्त्वाची कार्य केली. त्यापैकी एक म्हणजे हिंदू कोड बिल हे आम्हा स्त्रियांसाठी एक वरदान आहे आणि तो वरदान देणारा मसीहा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदू कोड बिल पास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटत होते तेव्हा त्यांना कोणत्याच सदस्यांनी समर्थन केले नाही. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांबद्दलचे बलिदान. पिता रक्षन्ति कौमारे, भर्ता रक्षन्ति यौवने, रक्षन्ति स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वतंत्र मर्हती. या ओळींचा अर्थ असा होतो की जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा तिचे रक्षण तिचे वडील करतात, जेव्हा ते तारुण्यात येते तेव्हा तिचे रक्षण तिचा पती करतो, जेव्हा ती म्हातारी होते तेव्हा तिचे रक्षण तिचा मुलगा करतो आणि मुलीला स्वातंत्र्याचा काहीच अधिकार नाही या ओळीत हे लिहिलेले आहे. आणि हे लिहिलेलं आहे मनुस्मृतीमध्ये, जे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून आमच्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे कार्य केलेले आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी नमन करते आणि धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी खूप काही सवलती काढल्या, आम्हाला प्रत्येक गोष्टीत आरक्षण दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आणि आखरी इतकेच बोलते की डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यामुळे आज मी इथे स्वाभिमानाने आणि सन्मानाने उभा आहे, कारण मी तुमच्यामुळे आज इथे स्वाभिमानाने आणि सन्मानाने उभा आहे. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.